नमस्कार मंडळी, आपण पाहतात लोकशाही भारत टुडे. खरीप हंगामाची सुरुवात आता काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि अहमदपूरच्या मेन रोडवर जी बाजारपेठ आहे, ज्या ठिकाणी शेतकरी हे खत बियाणे खरेदी करण्यासाठी या बाजारपेठेमध्ये येत असतात. काय तफावत आहे, शेतकऱ्यांची सध्याची काय परिस्थिती आहे आणि जे खत बियाणे आहेत यांच्या किमती किती पटीने वाढलेले आहेत, या बाबतीत आपण शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत असणार आहेत शेतकरी. आपण त्यांची काय एकंदरीत भावना असणार आहेत, सध्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने कोणती खतं उपलब्ध आहेत आणि काय रेट आहे, या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत. तुमचं सर्वप्रथम नाव सीताराम गोरठे, हे कोकदो हे परगा. आता सध्या आपण आलेलो आहे, पाऊस पडलेला आहे, शेतीच्या कामाची लगभग सुरुवात झालेली आहे. हा, सुरुवात झाली. काय आता सध्या आपण काय खरेदी करण्यासाठी आले? हे खाता बियासाठी. आता खताचे दर गेल्या वर्षी 1300 होते, आता द्याले ते 1600. कोणता खत तुम्ही खरेदी करा? DAP. DAP आता 1600 झाली. हा, आणि ते 20-20 2200. 2200. हा. अच्छा. आणि सोयाबीनची बॅग 71 ची बॅग 2400 रुपयाला. नाही 3400 रुपयाला. किती किलोची आहे? म्हणजे 30 किलोची आहे, 3400 रुपयाला. वैसे काय तुम्हाला पावत्या वगैरे दिल्या जात आहेत का? पावत्या होय, हं? पावत्या त्याने हे करायलेत, कमीच्या द्यालेत हं. आणि आमच्याकडून पैसे जास्त घ्यालेत. आता तुम्हाला शेती किती आहे, किती खत आणि बियाणं लागते? 10 एकर आहे. आता जसं तुम्ही म्हटलात की चढ्या भावानं विकायला पण कमी दराची पावत्या तुम्हाला द्यायला, या बाबतीत तुम्हाला तुमची काय मागणी आहे शासनाकडे? आता शासनाला काय मागावं, कसं आता मागावं सांगा. इथवर शासन आलाय का? प्रशासनाचं नियंत्रण नाही असं तुम्हाला म्हणायचं का? इथवर शासन आलंय का म्हणतो. कसं करावं लागेल. आणि आता जे खताचे दर तुम्हाला चढ्या भावानं दिले आता आम्हाला घेतल्याशिवाय भाग नाही, घ्यावंच लागलंय. किती बी दाम म्हणलं तर घ्यावंच लागलंय, त्याला विलाजच नाही. याच्यावर आता शासनाचं निर्बंध नाही म्हणून हे शेतकऱ्यांची दूत होते असं आपल्याला वाटतंय का? आता काय सांगावं आता ते साहेब. सारा काळा बाजार होऊन गेला, लूट बाजार आहे सारा. काय सांगावं, शेतकऱ्याला घेतल्याशिवाय गती नाही. किती बी भाव म्हणलं तरी घ्यावंच लागेल. तोंड दाबून बुक्क्याचा मार हेरच म्हणतो. हा, तोंड बघून बुक्क्याचा मार. तुमचं काय आता बाबा म्हणतात की चढ्या भावानं यावर सरकारने कसं लक्ष द्यायला हवंय, कारण शेतकऱ्यांची अत्यंत परिस्थिती वाईट होत चाललेली आहे. दिवसांदिवसा पाहत गेला आपण तर शेतकरी हा कमजोर होत चाललेला आहे. आधी मार्केटमध्ये पाहायला गेलं तर रेट खूप वाढत आहे आणि कसं भागवायचं तुम्हीच सांगा साहेब. एवढे दर वाढत आहेत, प्रत्येक दरवर्षी हे दर हे टक्क्यांनी वाढत आहेत आणि शेतकऱ्यांच्या भावाचे माल हे कमीच आहेत. शेतकरी करेल काय हो? आज खूप विचित्र परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांकडे बघणारं कोणीही नाही. तर तुम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला आवाहन करावं की शेतकऱ्याकडे कृपया आपण लक्ष द्या. आता बाबा म्हटले की चढ्या दरानं खतं विकली चाललात, पावती वेगळी दिली चालली आणि शेतकऱ्याकडून पैसे वेगळे घेतले चालले. त्याच्या बाबतीत तुम्हाला काय सुचवायचं? या बाबतीत खरं प्रशासनाने हे केली पाहिजे ना, कडक कारवाई केली पाहिजे. प्रशासनानेच काय ते बघितलं पाहिजे. आता जे रेट आहेत मार्केटच्या भावाने काय देतात त्याबद्दल मी तर काय सांगू, किंवा आता काय रेट येतात. आता पण मार्केटच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ते मार्केटवाले म्हणतात रेट वाढून आले, त्याने त्या पद्धतीने देत असतील. तर आता आपण कोणाला गावी धरणार? हे व्यापाऱ्याला गावी धरणार का शेतकऱ्यांना धरणार? यावर आता सरकारनेच प्रश्न उपस्थित करावा. आता त्यांना जे रेट येतात ते त्या पद्धतीने रेट देत असतात. तर नेमकं आपण यावर तोडगा काढायचा असेल तर सरकारलाच प्रश्न विचारावा लागेल. शेतकऱ्याच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला काय वाटतं? जबाबदार काय? सरकारच. सरकारने रेट कमी केलं पाहिजे शेतकऱ्यांचे. जर तुम्ही रेट वाढवता तर भाव पण द्या ना. सोयाबीनला भाव द्या, शेतकऱ्यांच्या माल भावाला भाव द्या. मग शेतकरी सुद्धा त्या रेटनं त्या पद्धतीनं परचेस करू शकतील. दुसरे एक शेतकरी असणार आहेत, तुमचं काय
अनुभव आहे. आता जसं बाबांनी भीडभाड न ठेवता जे काय वस्तू सांगितली, काय तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काय असं आणखी वाटतंय की शेतकऱ्यांना जर तारायचं असेल तर हे जो काळा बाजार होत आहे त्यावर काय नेमकी उपाययोजना करावी लागेल? शासनाने व कृषी खात्यातील जे अधिकारी आहेत, प्रथमतः त्यांनी जे खत दरवाढ झालेली आहे आणि ब्लॅकमध्ये खत विकले चाललेत, पहिलं कृषी अधिकाऱ्याने त्याच्यावर निर्बंध घातले पाहिजे. आणि शेतकऱ्यांना जे चढ्या भावामध्ये आज खत दिले चाललेत आणि पावती देते वेळेस कमी किमतीची दिली चालेल, तर प्रथमतः या गोष्टीकडे शासनाने आणि कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी असतील किंवा कृषी विभागाचे कर्मचारी असतील, यांनी बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जे आज खताच्या टंचाई आहेत, ऐन पेरणीच्या तोंडाला की शेतकऱ्यांना खताच्या टंचाईला समोर जावं लागतंय. आज शेतकऱ्यांना DAP लागतो, VC013 लागतो, 12-32-16, 14-35-14, 10-26-26 असतील, यासारखी खतं लागणारी खतं आहेत. आज बाजारात कोठेही उपलब्ध नाहीत. आज मी 6 ते 7 दिवसापासून प्रत्येक दुकानावरती फेऱ्या मारतो की मला महत्वाची खतं भेटत नाही. तर शासनाला एक विनंती आहे की लवकरात लवकर खत कमी किमतीत उपलब्ध करून द्यावं, तरच शेतकरी वाचणार आहे. फक्त घोषणा किंवा पोकळ आश्वासने देऊन शेतकरी उभा राहणार नाही. कारण अगोदरच असं समजलं की यावर्षी दुष्काळाचं सावट असणार आहे, एल निनोचा प्रभाव दिसतोय आणि मालाला खूप किमती कमी आहेत. तर शासनाने जसं मालाला किमती कमी आहेत तसेच खताच्या किमती कमी करून शेतकऱ्यांना धीर द्यावा, ही एक माझी विनंती असणार. ठीक आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी शासनाने केलेली आहे आणि कर्जमाफीच्या बाबतीत जर आपण पाहिला सामाजिक माध्यमावर ज्या पद्धतीचे ब्रँडिंग चालू आहे, खरंच शेतकरी या कर्जमाफीवर समाधानी आहे? कधीच नाही. कारण ही कर्जमाफी की जे बुडीत थकीत कर्ज ठेवणार आहेत त्यांच्यासाठी आहे. हा, मान्य आहे, चालू बाकीदारांसाठी आहे, शासनाने थोडाफार विचार केलेला आहे. पण चालू बाकीदारांना फक्त रडक्याचे डोळे पुसल्यासारखे 50,000 दिले चालेल. हा, खरंच शासनाला जर कर्जमाफी द्यायची होती तर चालू बाकीदारांनाही 2 लाख द्यायची होती, तर कुठंतरी शेतकरी समाधान झाला असता. कारण बुडव्याला आधार द्यायचा आणि जे चालू बाकी आहेत त्यांना पाण्यामध्ये घालायचं, हे शासनाचं काम. जर खरंच शासनाला शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर 50,000 ऐवजी 2 लाख चालू बाकीदारांना द्यावे. अन्यथा मी तर यापुढे चालू बाकीदार राहणार, कारण प्रत्येक वेळेस आम्ही चालू बाकीदार आहेत, आम्हाला कर्जमाफी नाही. तर शासनाला माझी विनंती असेल, चालू बाकीदारांना पण न्याय द्या, तरच पुढे शासन टिकणार आहे. नाहीतर मी कधीच इथून पुढे या शासनाला तर मतदान देणार, कारण तो माझ्यावर अन्याय आहे, कारण मी चालू बाकीदार आहे. तुम्ही आता सध्या मार्केटमध्ये खाद बियाणे दर जर पाहिले, खरेदी करायला आलात, काय खरेदी करण्यासाठी तुम्ही आला होते? खात बी काय रेट आहे? खताचे भाव लय वाढले साहेब. 1600चा 1500चा खात 2200 रुपये झाला. 2200ला झाला. वर्षाच्या पेक्षा सवय दिलीने खात वाढली. तुम्ही आता कोणता खत खरेदी करायला आला होता? 10-26 DAP काय 2 खतामध्ये काय अंतर आहे? कोणता खत किती रुपयाला तुम्हाला? 24 खात 2200 2250 रुपयाला म्हणजे. कोणता? 24 10-26 आणि DAP नाही चालला आहे. परवडते काय शेती करणं वगैरे? कसं परवडतो साहेब, याच्यामध्ये खर्चातच सगळं चालू शेती. बियाचे भाव जास्त वाढले, आमच्या मालाला भाव कमी न बियाला जास्त भाव. आमच्यापासून माल निघून गेला की भाव वाढणार. आम्ही 7,000 7,500 कापूस शिकला. पीक विम्याच्या बाबतीत काय मिळाला? पीक विमा पीक विमा रुपये मिळाला नाही यावर्षी. वर्षापासून मिळत नाही. 2-3 वर्षापासून नाहीच पीक विमा, नाही काही नाही. मिळाला पाहिजे का नाही? मिळायला पाहिजे शेतकऱ्याला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी 17,500 हेक्टरी पीक विमा देऊ असं ज्यावेळेस आपल्या मराठवाड्याला पॅकेज जाहीर केलं होतं त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं. मग आता तुम्हाला पीक विमा त्या पद्धतीनं देताना सरकार कुठंतरी बॅकफुटला गेलेलं आहे, काय म्हणायचे तुम्हाला? नाही दिलंच नाही शेतकऱ्याला, काही दिलं नाही त्याने. उगा आश्वासन साहेब खोटे आश्वासन दिले त्याने. आश्वासन दिलं नाही, काही नाही. सरकार लबाडी करते का शेतकरी? लबाडी करते सरकार शेतकऱ्यासोबत. भगवान दत्तात्रय भालेराव, गंगा हिप्परगा. तर साहेब आज बी मिळाले पण खात मिळणार ना. खातामुळे अडचणीत आहे. आज गळ्याला फाशी लागायचे टाइम, आता खातं घालायचे कशी? कोणता खत मिळणार? युरिया मिळणार ना, 10-26 बी मिळणार.
मग मिळालंय तर चोरून लपून मिळायचं ते 2000चं 2500ला पोत मिळाले. कुठला दुकानदार आहे तुम्हाला अडीच? आता हे सगळे दुकानदार तेच चालू आहे भाऊ, एकच घ्यायचं आम्ही पूर्ण दुकानं चालवलं आहे. तर तेच भाव म्हणाले, ह्या भावात घ्या नाही तर खातच मिळणार म्हणाले. बॅग न्या, खात ज्यावेळेस सुकाळ होईल त्यावेळेस घ्या. आता करायचं कसं शेतकऱ्याने? सध्या जे उपलब्ध खात आहे ते ब्लॅक मध्ये विकलं चाललं असं आता म्हणायचं. ब्लॅक मध्ये चालू आहे सगळं. तर आता करायचं कसं? तर शेतकऱ्याला वाट कोणची आहे का आहे, आता हे शासनानं नियमावं. तर शेतकऱ्याला तर पर्याय नाही याच्याशिवाय. काय शासनाने याच्यावर काय म्हणजे हे केलं पाहिजे, निर्बंध लादले अहो, पाहिजे? निर्बंध जे काही योग्य भाव शासनाचा आहे त्या भावानं आम्हाला मिळू दे, आम्ही घ्यायला तयार आहोत. पण शासनाचा भाव सोडून चोर लुटीच्या मागे लागल्यावर आम्ही शेतकऱ्यानं करायचं कसं? शेतकरी हे कॅमेरा समोर बोलायला तयार होतात आणि बरेचसे शेतकरी असे आहेत की ते समोर बोलण्यासाठी घाबरतात. सध्या वस्तुस्थिती जर पाहिली तर या मार्केटमध्ये ब्लॅक मध्ये खताची विक्री केली जाते असा आरोप शेतकरी करताना आपण पाहत आहेत. नेमकं हा जो खत ब्लॅक मध्ये विकला जातो या सर्व व्यवहारावरती या स्थानिक प्रशासनाचं कुठलीही वचक नाही आणि नियंत्रण नसल्याचंच या ठिकाणी आपल्याला एकंदरीत शेतकऱ्यांच्या बोलण्यावरून समोर येत आहे. जो काही खत उपलब्ध आहे तो ब्लॅकमध्ये विकले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी करताना आपण पाहत आहेत. आता पाहूयात अहमदपूर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी असतील किंवा पंचायत समितीमधील जे कृषी अधिकारी आहेत हे या संपूर्ण प्रकारावर नियंत्रण आणतात का आणि जे ब्लॅकमध्ये या ठिकाणी खताची विक्री करत आहेत अशा दुकानदारावर कडक कायदेशीर कारवाई करतात का? लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी, अहमदपूर, लातूर.